तुम्हाला मुलं किती, मुलं नाहीत का, असे प्रश्न अनेकदा सेलिब्रिटींना सतावून सोडतात. आपल्या आवडत्या कलाकारांचं आयुष्य कसं आहे, ते आपली लाईफस्टाईल कशी मेंटेन करतात, हे जाणून घेण्यात चाहत्यांना मात्र खूपच रस असतो. आणि असेच प्रश्न अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामतलाही विचारले गेले होते. दरम्यान उमेश आणि प्रियाच्या लग्नाला आता 13 वर्ष उलटली आहेत, पण अजूनही त्यांना मूल नाहीये आणि त्यामुळेच असे बरेच प्रश्न त्यांना विचारले जातात. पण उमेश आणि प्रियाच नाही तर मराठी इंडस्ट्रीत असेही आणखी काही कलाकार आहेत ज्यांनी स्वइच्छेनं मुलं होऊ न देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान नुकतीच प्रियानं एक मुलाखत दिली आहे आणि ज्यात तिने म्हटलंय, मला आता सतत बाळ होण्याच्या प्रश्नावर थकायला झालंय. लोकांचं प्रेम, लोकांची अपेक्षा काहीही असोत, पण मला घरच्यांनी याबद्दल विचारलं नाहीये. इतके वेळा बाहेरची मंडळी हा प्रश्न विचारतात. नाटकाच्या प्रयोगाला आलेल्या एका काकूंनी मला प्रश्न विचारला होता की गुड न्यूज कधी देताय. यावर प्रिया म्हणाली, मला वाटतं लग्न आणि मूल हा दबाव प्रत्येक स्त्रीवरून आपण दूर करायला हवा. माझ्या लग्नाला 13 वर्ष झालीत आणि मूल नाही, पण हा पूर्णपणे माझा निर्णय. उद्या मला वयाच्या 42व्या वर्षी मूल जन्माला घालायची इच्छा असेल तर मी घालेन आणि तेव्हा मला नाही वाटलं तर नाही घालणार. पण हे प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे असं मला वाटतं. एका जोडप्यानं मूल जन्माला घालायलाच हवं असा अलिखित नियम आहे, तोच मला पटत नाही असंही प्रिया म्हणाली. पण प्रिया उमेशशिवाय आणखीही काही मराठी कलाकार आहेत ज्यांनी स्वइच्छेनंच मुलं होऊन न देण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यापैकीच एक म्हणजे अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी. अभिनेत्री अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांनी 2003 साली लग्न केलं होतं, पण त्यांनीही मुलांना जन्म न देण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत अमृतानं सांगितलं, मला असं वाटतं की काळ बदलतोय. आज असे अनेक कपल्स आहेत आणि त्यातील आम्ही एक आहोत की आम्ही ठरवलं आहे आम्हाला मुलं आवडतात. पण मुलं आवडणं आणि मुलं वाढवणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कारण आम्ही दोघे आपापल्या करिअरमध्ये इतके बिझी असतो, मग या सगळ्यात आम्ही आमच्या बाळाला न्याय देऊ शकू का असा विचार आमच्या मनात आला आणि आम्ही ठरवलं की आम्हाला बाळ नकोच. तर पुढे अमृता म्हणते, आमची खूप बाळं आहेत. आमच्या मित्रमैत्रिणींच्या बाळांवर आम्ही खूप प्रेम करतो. मी मला हवी ती माझी कामं करून मला वेळ असेल तेव्हा त्या बाळांशी खेळायला जाऊ शकते. मला माहिती आहे की मी माझ्या करिअरकडे ज्या पद्धतीनं पाहते आणि मी त्यात ज्या पद्धतीनं इन्व्हॉल्व्ह आहे, त्यात एका बाळाला वाढवणं माझ्यासाठी योग्य ठरलं नसतं. तर पुढे अमृता म्हणते, मला वाटतं आमच्यासारखी अशी अनेक लोक आहेत ज्यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे की आम्हाला बाळं आवडतात, पण बाळाला जन्म देणं आणि त्याला वाढवणं यासाठी जी एनर्जी लागते ती कदाचित त्यांना वेगळ्या गोष्टींसाठी वापरायची आहे. त्यामुळे आता काळ बदलला आहे आणि पूर्णत्वाची व्याख्याही बदलली आहे. त्यामुळं एक बाई तिच्या कामामुळे पूर्ण असू शकते किंवा तिच्या असण्यानं ती पूर्ण असू शकते. त्यासाठी तिनं टिकमार्क करण्याची गरज नाही की तिचं लग्न झालं म्हणजे तिचं बरोबर झालं, तिला मूल झालं म्हणजे तिचं बरोबर झालं, तिचं करिअर झालं म्हणजे तिचं बरोबर झालं, असं आता राहिलेलं नाही असंही अमृतानं म्हटलंय. याशिवाय आणखीन एक मराठमोळं कपल म्हणजेच अतुल कुलकर्णी आणि अंजली कुलकर्णी. अतुल कुलकर्णी आणि अंजली यांचं लग्न 1996 साली झालं होतं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दोघांचीही ओळख झाली होती. तर मूल न होऊ देण्याविषयी अतुल कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की गीतांजली आणि मी एकमेकांचे चांगले मित्र होतो आणि ते आजवर राहिलो आहोत. चांगला संवाद आमच्यात होतो हे महत्त्वाचं वाटतं. पारंपरिक नवरा बायको अशी चौकट काही मला मान्य नाही. एका छताखाली आमची दोघांची वेगळी विश्व आहे, हे आम्ही मानतो. आम्ही ठरवून मूल होऊ दिलेलं नाही. आमचं इतर जग हेच आमच्यासाठी सारं काही आहे. दरम्यान गीतांजली कुलकर्णी या देखील मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतल्या एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गीतांजली यांनी बऱ्याच नाटकांमध्ये काम केलंय, तर राष्ट्रीय पुरस्कार विजेता कोर्ट या सिनेमात देखील त्यांनी काम केलंय. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.